पूर्व कैबिनेट मंत्री व विधायक माणिकराव कोकाटे से जुड़े मामले में सुप्रीम कोर्ट ने मुंबई हाईकोर्ट को अहम निर्देश दिए हैं। सुप्रीम कोर्ट ने माणिकराव कोकाटे के लाभका पद और मंत्री पद संभालने की अनुमति मांगने वाली याचिका खारिज कर दी है। याचिकाकर्ता तुकाराम दिघोड़े के वकील एडवोकेट आशुतोष राठौड़ के मुताबिक कोकाटे को मंत्री पद या किसी लाभ के पद पर बने रहने की अनुमति देने का विरोध किया गया है। साथ ही मुंबई हाईकोर्ट को मामले की न्यायिक प्रक्रिया 6 महीने में पूरी करने के निर्देश भी दिए हैं। आज कोर्टात माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे अशी विनंती करण्यात आली होती की ही चौकशीची प्रक्रिया लांबत आहे, ते लांबत असताना मला मंत्रीपद किंवा कोणतं लाभाचं पद घेण्याची अनुमती देण्यात यावी। त्यावर सुप्रीम कोर्टाने आम्हाला ऐकल्यानंतर स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही लाभाचं पद घेता येणार नाही। त्यावर आम्ही मागणी केली की ही जी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर संपणं आवश्यक आहे, कारण की एक घोटाळा झालेला आहे। राज्य सरकारने FIR दाखल केलेला आहे, एवढी मोठी प्रक्रिया झालेली आहे आणि यावर हे लांबत जातं आणि काही होत नाही। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। तर ते युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालय यांना 6 महिन्यात शक्यतर 6 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश दिलेले आहेत आणि मागे जो स्थगितीचा आदेश होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। नेमकी हीच बाब आज मी मांडण्यात यशस्वी झालो की वर्षानुवर्ष खटले चालू राहतात आणि निष्पन्न काही होत नाही। तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल मर्यादा निश्चित केलेली आहे, 6 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी। नाही मग या प्रक्रियेमध्ये 6 महिन्यात झाली नाही तर 3-4 महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते, परंतु याच्यात राज्य सरकारने एक गंभीर बाब अशी आहे, तुमच्या माध्यमातून मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने अजून त्यांचा से दाखल केलेला नाहीये। तर राज्य सरकारने न्यायाच्या दृष्टीने से दाखल करणं आवश्यक आहे। माननीय मुख्य न्यायाधीश भारत सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायालयात सुनावणी झालेली आहे आणि खंडपीठापुढे सुनावणी झाली आहे। 3 न्यायाधीशांचं खंडपीठ आहे, त्यांच्यापुढे सुनावणी झालेली आहे आणि याच्यात माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे जी एक मागणी करण्यात आलेली होती की दरम्यानच्या काळात मला एखादं पद घेण्याची अनुमती देण्यात यावी, तर ती मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने नाकारलेली आहे।